क्युरिटी पिटिशन सारखं ते मुडद्यावर उपचार करणारी गोष्ट आहे ती क्युरिटी पिटिशन, आणि ते सरकारचेच काही हस्तक किंवा सरकारचेच काही लोक त्याला उकरून काढतायत. पण मला असं विचारायचं की आता गोष्टीला 4 महिने झाले. 4 महिन्यानंतर बऱ्याचदा राज्यकर्त्यांशी वेगवेगळ्या नेत्यांशी तुमची चर्चा झाली, भेटीगाठी झाल्या. सो या सगळ्याचा परिणाम आत्ता जो मुंबईत आपला आंदोलन होणार आहे, मुंबईत मोर्चा जाणार, या सगळ्याला कुठे त्याची ग्राफ वरती गेला की तो मिडला आला, असं काय वाटतं तुम्हाला? नाही, ग्राफ कंटिन्युअसली जसा वरती होता अंतरवाली सराटीपासून जे त्याची जी ग्रेव्हिटी होती, ज्याचं ते गांभीर्य होतं ते अजून सुद्धा तेवढंच आहे. कुठेही काहीही कमी झालेलं नाही आहे. पूर्णतः मराठा समाज आज सुद्धा खूप त्यांच्यामध्ये असंतोष आहे की एवढं होऊन सुद्धा सरकार अजूनही मनावर घेत नाही आहे. क्युरिटी पिटिशनसारखं ते मुडद्यावर उपचार करणारी गोष्ट आहे ती क्युरिटी पिटिशन, आणि ते सरकारचेच काही हस्तक किंवा सरकारचेच काही लोक त्याला उकरून काढताय. मला मुळात हे समजत नाही की 3 वर्षापासून ती याचिका पेंडिंग होती. जेव्हा लोकभावना, जन आंदोलन आक्रोशात येतं, ते तीव्र होतं, त्यावेळेसच हे क्युरिटी पिटिशन नावाचं भूत कसं काय बाहेर येतं, हा सगळ्यात पहिले हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. क्युरिटी पिटिशन म्हणजे मुडद्यावर उपचार करण्याची पद्धती. गावातल्या लोकांच्या ज्या आता शेतमजूर आहेत किंवा रोज शेताच्या बांधावर जाऊन आपापलं काम करून आज तुम्हाला सहकार्य करतायत किंवा आंदोलनामध्ये सहभागी होतात, त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे आता? आज जरांगे दादांच्या सभेला जे लोक येतात ते खरं ग्रामीण भागातले गोरगरीब लोक येतात, जे 400 रुपये रोजाने शेतमजुरी करतात लोकांच्या शेतामध्ये. पण आज त्यांच्या अंतःकरणातून त्यांना फक्त एकच वाटतंय की माझं जी पिढी बर्बाद झाली ती माझी पुढची पिढी बर्बाद व्हायला नको. त्याच्यामुळं सगळेचे सगळे मुंबईला, प्रत्येक घरातलं, फक्त म्हातारे माणसं घरी राहणार आहे, ते सगळेचे सगळे मुंबईला पोहोचणार आहे. तिथं कोटीच्या वर मराठा समाज तिथे असणार आहे, आणि आमच्या माता भगिनी ज्यांना येणं शक्य नाही त्या मंत्र्यांच्या आमदारांच्या घरासमोर बसून घंटानाद करणार आहेत त्या ठिकाणी. आणि आता आपण बघतोय की आंदोलनाला जेव्हापासून सुरुवात झाली, म्हणजे उग्र स्वरूपात सुरुवात झाली असं म्हणू शकतो. लाठीचार्ज नंतर त्याला उग्र रूप धारण झालेलं, पण याच गोष्टीचा कुठेतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालाय की लोकांना दाखले मिळू लागले आहेत. लोक जे आतापर्यंत झोपलेले होते ते आपले कुणबी दाखले, पिढीजात दाखले कुठे कुठे आहेत आता शोध घेऊ लागले, त्याच्याबद्दल काय सांगा? मुळात आता तुम्ही एक शब्द वापरला की आंदोलन उग्र झालं. मी मुळात एक सांगते की आंदोलन कुठे उग्र झालं नाही. आम्ही लोकशाही मार्गाने, शांततेच्याच मार्गाने होतो. पण काही गोष्टी कदाचित राज्यकर्त्यांनी घडवून आणल्या असेल, काही लोकांना हाताशी धरून मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी, मराठ्यांना चुकून नक्षलवादी ठरवण्यासाठी म्हणा, किंवा मराठा आंदोलन कसं दाबलं जाईल त्यांचा तो प्रयत्न होता. पण शेवटी आई तुळजाभवानीला दिसतं आणि सत्य लोकांच्या समोर आलं की जे काही घडलं त्यात मराठा आंदोलक आणि मराठा समाज सहभागी नव्हता. आता काही लोकांना माहितीच नव्हतं कुणबी दाखला निघतो वगैरे, तर त्याच्यामुळे एक जागृती झाली. ज्यांचे कुणबी दाखले आहेत ते शोधायला लागलेत लोक, हैदराबादपर्यंत काही लोक गेलेत. ती एक जागृती झाली, आणि त्याच्यात पण काही लोकांना जर फायदा झाला तर खूप वेल आणि चांगली गोष्ट आहे त्या बाबतीमध्ये. हे दाखले मिळाल्यानंतर, त्याची प्रोसेस झाल्यानंतर आपण लोकांपर्यंत त्याची काही जनजागृती केली आहे की दाखले कसे शोधावे किंवा त्याचा पुढे आपल्या भविष्यात मुलांना त्याचा उपयोग कसा आहे, त्याबद्दल ॲज अ ॲडव्होकेट म्हणून तुम्ही सल्ला काय द्याल की हे दाखले आपल्यासाठी किती महत्त्वाचे? आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी ओबीसीत होतोच. इथे फक्त मराठवाड्यामध्ये नोंदी सापडत नव्हत्या, मराठवाड्यातला जास्त महत्त्वाचा प्रश्न होता. आता एक वकील म्हणून मी एक सांगणार की कुणबी नोंदी शोधल्यानंतर ओबीसी, त्याच्यानंतर व्हॅलिडिटी पण झाली पाहिजे त्याची. त्या व्हॅलिडिटीचा पण खूप मोठा प्रश्न पुढच्या ह्याच्यात असणार आहे तो. आणि आता आम्ही एका दादांनी सांगितले एक मोहीम हातात घेतली की गावागावांमध्ये जाऊन महिलांची जनजागृती करायची आम्हाला, की वा तुम्ही महिलांनी कोणत्या पद्धतीने आंदोलन करायचं आहे. पुरुष मंडळी मुंबईला असणार आहे प्रत्येक, म्हणजे काही लोकांनी तर अक्षरशः गोदापट्ट्यातले 123 गाव आहे दादाच्या गावात आहे तिथल्या आजूबाजूच्या, त्यांनी 2-2 महिन्याचे किराणे भरून ठेवलेत की बा घरी वापस येतो की नाही. गॅसच्या टाक्या भरून ठेवला की आपण किती दिवस लागतील काही सांगता येत नाही. या तयारीने मोहिमा, म्हणजे ही आमच्यासाठी मोहीम असणार आहे. मुंबई जे आंदोलन होणार आहे ती आमच्यासाठी मोहीम असणार आहे, मराठ्यांसाठी आमच्या अस्मितेचा प्रश्न असणार आहे तो. आणि सरकारने आजही सांगते की हलक्यात घेऊ नये राज्यकर्त्यांनी. जे सरकारमध्ये किंवा विरोधी पक्षामध्ये जे आपले मराठा नेते आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? हां, त्यांचं तर महत्त्वाचं जे सरकारमधले आणि विरोधी पक्षांमधले, मी तर वारंवार सांगते आमचं वाटोळं 250 प्रस्थापित घराण्यांनी केलं आहे मराठ्यांच्या. आणि हे काय माहिती का, कोणाचंही सरकार आलं तर यांची एकमेकांचे हात मिळवणे असते. त्याच्यामुळं एक जर कुणीतरी म्हटलं, एक व्यक्ती की मराठा आमदार आम्ही पाडणार आहे, तुमचे मराठा आमदार, अरे त्यांना पाडा नाही तर पाया सगळं उडून काढा, आम्हाला काही घेणं नाही त्या आमदारांशी. आम्हाला आमचं रिझर्वेशन, आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे, आमच्या विस्थापित मराठ्यांना आरक्षण पाहिजे, आम्हाला प्रस्थापितांशी काहीही घेणं देणं नाही आहे त्या 250 घराण्यांशी.
आणि आपलं बोललं जाईल की आपला बांधव विखुरला गेला, मराठा बांधव विखुरला गेला, वेगवेगळ्या पट्ट्यामध्ये आहे. पण आता जसं मनोज जरांगेंनी म्हटलं की आता वेळ आली आहे सगळ्यांनी एकवटा आणि ह्याला आंदोलनाला, जर 20 तारखेला जे आंदोलन आहे त्याला सहभागी व्हा. याच पार्श्वभूमीत तुम्ही पण त्या संघटनांना काय आवाहन कराल? मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा बांधव आणि भगिनींना एकच आव्हान करेल की अंतर्गत मतभेद बांधाबांधावरचे, मी तर प्रत्येक वेळी प्रत्येक भाषणात म्हणते की मराठ्यांनी आता बांधाबांधावरचे भांडणं मिटवा, भावकीतले वाद मिटवा. आता आपल्याला गुन्हा गोविंदाने ही आपली जी एकी आहे ही कायम आपल्याला एकी ठेवायची. कारण मी लहानपणापासून ऐकत आले होते, अरे तुमच्या पाटलांचं काय खेकड्याची जाते, एकमेकांचे पाय ओढतात. तर हे आपलं पुढे जाऊन ही गोष्ट आपली जी आहे ना ती यशस्वी होऊ द्यायची नाही. आणि मुळात एक महत्त्वाचा मुद्दा की दारूबंदी वगैरे हे पण विषय दादाही घेत आहेत आणि आम्हीही घेतोय. या गोष्टी व्हायला पाहिजे तिथे. आणि मराठा विखुरलेला नाही, आता उलट मराठा जो आहे ना, जो विखुरला होता काही लोकांमुळे, तर तो मराठा आज एकत्र आलाय आणि 20 जानेवारीला नक्कीच याचे पडसाद सरकारला दिसतीलच. वारंवार एक गोष्ट घडते की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे प्रत्येक वेळी म्हणजे मराठ्यांच्या ज्या भावना आहेत त्या प्रत्येक वेळी हलक्यात घेत असल्यासारखे वाटतात आम्हाला प्रत्येक वेळी. तर फडणवीस साहेबांना विनंती आहे की बघा, तुम्हाला आमच्याविषयी काही पूर्वग्रह असेल किंवा काही मराठा द्वेष असेल ते बाजूला ठेवा. आमची विनंती आहे तुम्हाला की आमचा मराठा आरक्षणचा मार्ग मोकळा करा. आणि ते तुम्ही करू शकता, कारण केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे आणि तुम्ही योग्य पद्धतीने आणि न्यायिक पद्धतीने करू शकता. तुम्ही जर असं केलं तर मराठा समाज तुमचे उपकार कधीही विसरणार नाही.